नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या आठवड्यातील अतिशय महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत। तर या आठवड्यातील सर्व प्रश्नांचे आपण वीकली रिव्हिजन या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच। तर नोवाक जोकोविच या सर्बिया या देशाचा खेळाडू आहे आणि त्याची विक्रमी 8व्यांदा बाल्कन ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने प्रथमच नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड लागू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका। तर अमेरिका या देशाने प्रथमच नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड लागू केलेला आहे आणि हा मृत्यूदंड कोणाला देण्यात आलेला आहे? तर केनेथ स्मिथ या गुन्हेगाराला हा मृत्यूदंड देण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कॅमेरून। नुकताच सौर उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे इराण। तर इराण या देशाने नुकताच सौर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला जीआय टॅग मिळाला आहे? तर गुजरात या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला जीआय टॅग मिळालेला आहे। कच्ची खारेक यालाच खजूर असेही म्हटले जाते। तर कच्ची खारेक हे जीआय टॅग मिळालेले गुजरात मधले दुसरे फळ आहे। तर पहिले फळ कोणते आहे? तर गीर जातीचे हापूस आंबे। नेक्स्ट आहे, नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे उत्तर असणार आहे कुवेत। तर कुवेत या देशामध्ये आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड विभागाचे उद्घाटन करण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे NH66। तर हा मार्ग कोणता आहे? तर मुंबई गोवा। तर मुंबई गोवा या महामार्गावरती राष्ट्रीय महामार्गावरती भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड विभागाचे उद्घाटन करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, तुर्की या देशाचे पहिले अंतराळवीर कोण ठरले आहेत? तर याचे उत्तर असणार आहे अल्फर गेझरवसी। नेक्स्ट, कोणत्या देशाने अलीकडेच अमेरिकेशी टॉमहॉक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार केला आहे? तर कोणती क्षेपणास्त्रे? तर टॉमहॉक। तर याचे उत्तर असणार आहे जपान। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 100 ई बस सुरू करण्यात आले आहेत? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 100 ई बस सुरू करण्यात आलेले आहेत। नेक्स्ट, सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील चौथे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील चौथे राज्य ठरले आहे उत्तर प्रदेश। तर पहिली 3 राज्य आहेत गुजरात, ओडिसा आणि तमिळनाडू। तर कोणती 4 राज्य आहेत? तर पहिले आहे गुजरात, ओडिसा, तमिळनाडू आणि चौथे ठरलेले आहे उत्तर प्रदेश। नेक्स्ट आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात 2 कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांमध्ये। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात मोहजूज लढाई स्पर्धा 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झाली आहे? तर याचे उत्तर असणार आहे आसाम। तर आसाम या राज्यामध्ये मोहजूज ही लढाई स्पर्धा 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झालेली आहे। तर ही स्पर्धा कशाची असते? तर पारंपरिक मशीनची झुंज आहे ही। नेक्स्ट आहे, तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पांसाठी भारतीय शिष्टमंडळ कोणत्या देशाला भेट देईल? तर याचे उत्तर असणार आहे झांबिया। तर झांबिया या देशाला भेट देणार आहे भारतीय शिष्टमंडळ। कशासाठी? तर तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पासाठी। नेक्स्ट आहे, नुकतीच निसान समूहाच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सौरभ वत्स। नेक्स्ट आहे, भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? तर भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत प्रीती रजक। तर त्या कोण आहेत? तर त्या प्रसिद्ध ट्रॅप नेमबाज आहेत। तर त्यांच्या या उत्कृष्ट कार्यासाठीच त्यांना डायरेक्ट महिला सुभेदार हे पद देण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, बिहारचे 9व्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहे? तर नितीश कुमार यांनी 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पदी शपथ घेतलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशात पहिले दारूचे दुकान उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सौदी अरेबिया या देशामध्ये। नेक्स्ट आहे, फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अजित मिश्रा यांना फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, टाटा समूह आणि एअरबसद्वारे भारतातील पहिली हेलिकॉप्टर असेंबली सुविधा कोठे उभारण्यात येणार आहे?
तर गुजरात राज्यातील वडोदरा या ठिकाणी टाटा समूह आणि एअरबसद्वारे भारतातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जॅनिक सिन्नर याने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे? तर कॅनडा या देशाने 22 जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केलेला आहे. नेक्स्ट, 9व्या आशियाई हिवाळी खेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर चीन देशातील हार्बिन या ठिकाणी 9व्या आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, कमोडोर एस श्रीकुमार यांनी नुकताच 25T बोलार्ड पूल टग लॉन्च केला, त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे भीष्मा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या देशाच्या सोनी समूहाने $10 अब्ज भारताच्या जी एंटरटेनमेंट मध्ये विलिनीकरणाचा नियोजित करार रद्द केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जपान. तर सोनी समूह हा कोणत्या देशाचा आहे? तर जपान या देशाचा आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय जल मिशन वॉटर विजन 2047 द वे फॉरवर्ड या विषयावर अखिल भारतीय सचिवांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चेन्नई, तामिळनाडू. नेक्स्ट आहे, उच्च शिक्षणातील नैतिक पद्धतींना चालना देण्यासाठी मूल्यप्रवाह 2.0 मार्गदर्शक तत्वे कोणी सादर केली आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यापीठ अनुदान आयोग. नेक्स्ट आहे, नुकतेच 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणी केले? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याचे उद्घाटन केलेले आहे. नेक्स्ट आहे, नमो नव मतदार नोंदणी पोर्टल अलीकडेच कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली येथे. नेक्स्ट आहे, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोठे आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी केली? तर भुवनेश्वर या ठिकाणी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी केली आहे. नेक्स्ट, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे तन्मय अग्रवाल. आणि तन्मय अग्रवाल कोणत्या संघाकडून खेळतो? तर हैदराबाद या संघाकडून खेळतो. आणि ही कामगिरी कोठे करण्यात आलेली आहे? तर रणजी ट्रॉफी मध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, पहिल्याच FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे नेदरलँड्सनी. आणि ही स्पर्धा कोठे झालेली होती? तर मस्कत या ठिकाणी. नेक्स्ट आहे, झोमॅटो पेमेंट्सला ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी कोणी मान्यता दिली आहे? तर याचे उत्तर आहे RBI ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हरिशंकर भाबडा हे कोणत्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे? तर याचे उत्तर आहे राजस्थान या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कारगिल लडाखमध्ये AN-32 कुरिअर सेवा कोणी सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय हवाई दल. आणि हा मार्ग कोणता आहे? तर जम्मू ते कारगिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला AI युनिकॉर्न कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कृत्रिम. तर भारतातील पहिला AI युनिकॉर्न बनलेला आहे कृत्रिम. आणि हा कोणी लॉन्च केलेला आहे? तर ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी. नेक्स्ट आहे, नानथान औरंगजेब म्हणजेच औरंगजेबशी संभाषण या तमिळ कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे चारू निवेदिता. नेक्स्ट आहे, 16 वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि कोणता देश मुक्त व्यापार करारावर सहमत झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. तर 16 वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि स्वित्झर्लंड देश मुक्त व्यापार करारांवर सहमत झाले आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणाला हरित ऊर्जा उपकंपनी स्थापन करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGC. नेक्स्ट क्वेश्चन, CDS जनरल अनिल चौहान यांनी कॅप्स्टर 9 चे कोठे उद्घाटन केले? तर मिलिट पुणे या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारतातील हवामान लवचिक कृषी फूड सिस्टम्सच्या प्रगतीसाठी गुंतवणूक मंच कोणी सुरू केला आहे? तर नीती आयोगाने हा मंच सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांभार महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमने कोणासोबत शाश्वत विमान इंधनासाठी सामंजस्य करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एअरबस या कंपनीने. नेक्स्ट आहे, केंद्रीय भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग बोर्डचा 63वा मेळावा कोठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी. नेक्स्ट आहे, 2024च्या प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने किती जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित केले?
तर 31 जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्नो लेपर्ड रिपोर्ट 2024 नुसार भारतात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात। आणि किती आहेत? तर 477। आणि भारतामध्ये एकूण किती आहेत हिमबिबट्यांची संख्या? तर 718। नेक्स्ट आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सतनाम सिंह संधू। आणि ते कोण आहेत? तर शिक्षण तज्ञ आहेत, चंदीगड विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत। नेक्स्ट आहे, ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर ट्रायचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर आसाम या राज्यामध्ये ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 12th फेल। नेक्स्ट आहे, प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पंतप्रधान मोदींनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन केले? तर 7व्या आवृत्तीचे आयोजन केलेले आहे 2024 मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्यात ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले? तर नागालँड या राज्यामध्ये ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। ऑरेंज फेस्टिवल कशाशी संबंधित आहे? तर संत्रा उत्पादनाशी संबंधित आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच शरद चव्हाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव झाले आहेत? तर पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव झालेले आहेत शरद चव्हाण। नेक्स्ट आहे, कोणत्या अवकाश संस्थेच्या रोवरने मंगळावरील पाण्याची पुष्टी केली आहे? तर नासा या अवकाश संस्थेच्या रोवरने मंगळावरील पाण्याची पुष्टी केलेली आहे। नेक्स्ट आहे, भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? तर गोवा या राज्यामध्ये भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, डिजिटल कोर्ट 2.0 ऍप्लिकेशन कोणी सुरू केले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल कोर्ट 2.0 ऍप्लिकेशन सुरू केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, समलई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा या राज्यामध्ये समलई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 पुरस्कार देण्यात येणार आहे। तर त्यांना हे पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे? तर कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे। तर अशोक सराफ हे आपले मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध किंवा ज्येष्ठ अभिनेते आहेत, विनोदी अभिनेते आहेत आणि त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे। नेक्स्ट आहे, ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल मध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर दिव्या सिंग पनवार यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे। नेक्स्ट आहे, 2024-25 साठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारतातील कोणत्या ठिकाणाला नामांकन मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मराठी लष्करी लँडस्केप। तर यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा आणि तमिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश आहे, म्हणजेच 12 किल्ल्यांचा समावेश आहे मराठा लष्करी लँडस्केप मध्ये। नेक्स्ट आहे, भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत सदा तानसिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे? तर सौदी अरेबियासोबत हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केलेला आहे आणि याची पहिली आवृत्ती राजस्थान राज्यातील महाजन येथे आयोजित करण्यात आली। नेक्स्ट आहे, भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे उभारला जाणार आहे? तर उज्जैन या ठिकाणी हा भारतातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाइट कॅम्पस उभारला जाणार आहे आणि कोणामार्फत उभारला जाणार आहे? तर IIT इंदूर मार्फत। नेक्स्ट आहे, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 93वा। तर जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क आणि शेवटच्या क्रमांकावरती आहे सोमालिया। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने महदा केहान 2 आणि हत 1 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत? तर इराण या देशाने हे 3 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत। नेक्स्ट आहे, नुकतेच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 चे आयोजन करण्यात आले। नेक्स्ट आहे, नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची UP पोलिसात DSP पदावर नियुक्ती केली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे दीप्ती शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारतातील पहिली गर्भनिरोधक गोळी सह्याद्रीचे विकसकाचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर डॉक्टर नित्यानंद. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकारसोबत. नेक्स्ट आहे, सुलतान इब्राहिम कोणत्या देशाचे राजा झाले आहेत? तर मलेशिया या देशाचे राजा झालेले आहेत सुलतान इब्राहिम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र सरकारने पार्बती कालीसिंध चंबळ लिंक प्रकल्पासाठी कोणत्या राज्यांसोबत करार केला आहे? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांसोबत केंद्र सरकारने करार केलेला आहे. नेक्स्ट आहे, बीटिंग द रिट्रीट दरवर्षी कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते? तर विजय चौक नवी दिल्ली येथे, आणि हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाची समाप्ती दर्शवण्यासाठी साजरा केला जातो. नेक्स्ट आहे, पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ आसाम या पुस्तकाचा पहिला खंड कोणी प्रकाशित केला आहे? तर हेमंत बिस्व शर्मा यांनी या पुस्तकाचा पहिला खंड प्रकाशित केलेला आहे. नेक्स्ट आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर महाराष्ट्र या राज्याने चौथ्यांदा खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये त्यांच्या कार्यकाळातील कितवा अर्थसंकल्प सादर केला? तर 6वा अर्थसंकल्प सादर केला. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन THDC इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यात केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला बीच साइड स्टार्टअप फेस्ट कोठे आयोजित केला जाईल? तर मंगळुरू कर्नाटक या ठिकाणी. नेक्स्ट आहे, अलीकडेच RBIने कोणत्या बँकेतील व्यवहारांवर बंदी घातली आहे? तर पेटीएम पेमेंट्स बँकवरती बंदी घालण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रान्स फॅट काढून टाकण्याच्या प्रयत्नांसाठी WHOने किती देशांना पुरस्कृत केले आहे? तर 5 देशांना पुरस्कृत केलेले आहे. यामध्ये डेन्मार्क, लिथुआनिया, पोलंड, सौदी अरेबिया आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि ओमान यांच्या 12व्या संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे मस्कत या ठिकाणी. नेक्स्ट आहे, न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले? तर झारखंड या राज्याच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनलेले आहेत प्रदीप कुमार श्रीवास्तव. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणी सहकारी संस्थांचे निबंधक आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँकांसाठी संगणकीकरण योजना सुरू केली आहे? तर अमित शहा यांनी ही योजना सुरू केली आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच चर्चेत आलेले ज्ञानवापी कोठे आहे जिथे जिल्हा न्यायालयाने तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे? वाराणसी या ठिकाणी आहे ज्ञानवापी हे ठिकाण. नेक्स्ट आहे, नुकतेच US इंटरकॉन्टिनेंटल 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मनदीप जांगर यांनी हे पद जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे, एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले आहे? तर संजीव जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहे, नुकतीच सनातन शिरोमणी ही पदवी कोणाला प्रदान करण्यात आली? तर नरेंद्र मोदी यांना ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गोल्डन टायगर दिसला आहे? तर काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये दुर्मिळ गोल्डन टायगर दिसलेला आहे. भारतामध्ये सध्या 4 ते 5 गोल्डन टायगर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर जय शहा हे सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत. तसेच ते BCCIचे सचिवही आहेत. नेक्स्ट आहे, नुकतेच भारतातील कोणते राज्य सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य बनले आहे? तर तामिळनाडू हे राज्य भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य बनले आहे. तामिळनाडूमध्ये एकूण 16 रामसर साइट्स आहेत. तर भारतामध्ये एकूण 80 रामसर साइट्स आहेत. आधी 75 होत्या, पण नुकतेच त्यामध्ये 5 रामसर साइट्स ऍड झालेल्या आहेत. म्हणजेच भारतामध्ये एकूण 80 रामसर साइट्स आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रथमच सडक सुरक्षा फोर्सची स्थापना केली आहे? तर याचे उत्तर आहे पंजाब. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्याने ग्राहकांसाठी अनुकूल सौर धोरण 2024 सादर केले आहे? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने अनुकूल सौर धोरण 2024 सादर केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाने नुकतीच 2023 सालची महिला वुशू ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे नोरेम रोशिविना, जी मणिपूर या राज्याची खेळाडू आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले?
तर नवी दिल्ली या ठिकाणी या आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिक आढाव्यानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था किती टक्के वाढेल? तर 7% वाढेल भारताची अर्थव्यवस्था. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणती युद्धनौका विशाखापट्टणम येथील सेवेतून निवृत्त करण्यात आली? तर INS निरूपक ही युद्धनौका विशाखापट्टणम येथील सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोणत्या संस्थेत तयार केली जात आहे? तर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पहिली मानवी DNA बँक संस्थेत हे DNA बँक स्थापन किंवा तयार केली जात आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच पहल या दक्षता जर्नलचे अनावरण कोणी केले? इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच इरेडाने ही पहल या दक्षता जर्नलचे अनावरण केले आहे. नेक्स्ट आहे, नुकतीच स्मार्ट पॉलिसिंग अंतर्गत कोणत्या राज्यात स्वसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली? तर उत्तराखंड या राज्यामध्ये ही स्वसंतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, अझाली असौमी कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर कोमोरोस या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या आठवड्यातील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.